हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज। पै मनिज स्वेदज, बंद करायला प्रवचन होय पण। पै मनिज स्वेदज, उद्विज जारज, उमटती सहज अवेव हे। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेतून सुलभ रीतीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे। ऑफिसमध्ये जाऊन सांगायचं, ऑफिसमध्ये। तेव्हा 14व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 14व्या अध्यायामध्ये 98 क्रमांकाची ओळी आपली सुरू आहे। ही संपूर्ण सृष्टी कशी निर्माण होते, या सृष्टी उत्पत्तीचा विचार भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात। सृष्टीचा विचार कशा करता करायचा, हा सृष्टीचा विचार हा सृष्टीकर्ता सांगितलेला नसून सृष्टीचं कारण असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दर्शन होण्याकरता सृष्टीचा विचार करायचा आहे। कारण ही सृष्टी म्हणजे केवळ सृष्टी नसून सृष्टीच्या रूपाने खरं तर परमात्माच नटलेला आहे। ज्याला ज्ञान झालं त्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, किंवा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। ज्ञान झालं तर सगळी सृष्टी ही परमात्ममय दिसते, भगवतमय दिसते, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे। पण ज्ञान झालं नसेल, अज्ञान असेल तर त्याला मात्र ही सृष्टी जी आहे ही भेदात्मक दिसते, वेगवेगळ्या प्रकारची दिसते आणि मग त्या भेदज्ञानामुळे रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात, सृष्टी त्याच्या सुखदुःखाला कारण होते। म्हणून या सृष्टीचा विचार करत असताना सृष्टी कशी निर्माण झालेली आहे तर परमात्मा स्वतः सांगतात की सृष्टी ही मायेपासून निर्माण झालेली। मग मायेने स्वतंत्र सृष्टी केली का तर नाही। भगवान बोलतात मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत। ही माया जी आहे माझ्या सत्तेमुळे हे सगळं सृष्टी निर्माण करते। मायेमध्ये दोन शक्ती आहेत, एक आवरण करण्याची शक्ती आहे आणि दुसरी मोह करण्याची शक्ती आहे। जसं झोपेमध्ये दोन शक्ती आहेत, एक झोपेमध्ये आपल्याला आपला विसर पाडते झोप आणि नंतर नसलेलं स्वप्न सगळं निर्माण करते। तसं अज्ञान माया परमात्मा स्वरूपाला एकदा का जीव विसरला की मग परमात्मा स्वरूपाला विसरल्यामुळे त्याच्या दृष्टीने सगळी सृष्टी आहे।
लचकलिया दिठी म्हटलंय. हो, म्हणजे आत्मस्वरूपावरून तैवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची विये पैगा. आपली दिठी लचकली की लचकलेली दिठी हीच सृष्टी बनते. म्हणजे आपलंच ज्ञान सृष्टीच्या रूपाने आपल्याला प्रतीतीला येतं. वास्तविक पाहता परमात्मा जो आहे तो दृश्य नाही, तो द्रष्टा आहे, सगळ्यांचा साक्षी आहे. पण अशा परमात्म्याला जर आपण दृश्य करायला जर गेलो तर द्रष्टा हाच विवर्त रूपाने भासायला लागतो. हो, म्हणून ही सृष्टी म्हणजे काय? आपली दृष्टी ही सृष्टी आहे. स्वप्नामध्ये आपलं जे ज्ञान आहे तेच स्वप्नातल्या पदार्थाच्या रूपाने नटलेलं असतं. जसं स्वप्नामध्ये आहे तसंच जागृतीमध्ये आहे. मग ही सगळी सृष्टी कशी निर्माण होते? भगवान परमात्मा सांगतात, मी झोपलो की माझी सत्ता घेऊन ही माया अज्ञान ही सगळी काय करते? सृष्टी निर्माण करायला सुरुवात करते. मग सृष्टी निर्माण करत असताना परमात्म्याची सत्ता आहे, पण करणारी ही जी आहे माया आहे, त्या मायेमध्ये सगळी बीज आहे. प्रत्येकाचं बीज त्या मायेमध्ये लीन झालेलं आहे. सूक्ष्म रूपाने, वासना रूपाने, संस्कार रूपाने सगळे जीव त्याच्यामध्ये आहेत. आणि मग हे सगळे जीव जे आहेत त्यांचं कर्म फल देण्याकरता उन्मुख झालं की मग भगवंताला संकल्प होतो आणि परमात्माच ही सगळी सृष्टी काय करतात? मायेद्वारा विस्तार करतात. परमात्मा सृष्टीच्या रूपाने बनतात. काल आपला एवढा विषय झाला, त्याच्यामध्ये मुख्य 4 प्रकार सांगितले. मनीज, स्वेदज, अंडज आणि जारज. मनीज, स्वेदज, उद्विज आणि जारज. उमटती सहज अवयव हे सहज एक एक अवयव त्याच्यातून निर्माण होतो. तो अंडज, मनीज म्हणजे अंडज, म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे प्राणी. नंतर स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे काही प्राणी. उद्भिज म्हणजे झाडं वगैरे, त्याला उद्भिज असं म्हणतात. आणि जारज म्हणजे जारेचं वेष्टन ज्या प्राण्यांना आहे असे असणारे पशु असतील, मनुष्य असतील. उमटती सहज अवयव हे मग सहज पुढच्या गोष्टी घडतात. कारण बीज आहे आणि बीजाला पाण्याची जवळीक प्राप्त झाली, चांगली भूमी मिळाली की ते आपोआप वाढत राहतं. बीज जळाची जवळीकल आहे, मग तेची शाखोपक शाखी होय, तैसे मज करणे आहे भूतांचे. पाण्याचा संबंध जो आहे, आता हे दृष्टांताकरता संबंध तरी घेतला. वास्तविक पाहता परमात्म्याचा आणि या मायेचा, महद्ब्रह्माचा संबंध हा आध्यासिक संबंध आहे. पण त्या संबंधातून सुद्धा ही माया सगळी सृष्टीचा विस्तार करते. मग हे अंडज कधी निर्माण होतात किंवा मनीज कधी निर्माण होतात, स्वेदज कधी निर्माण होतात, उद्भिज कधी निर्माण होतात, उद्भिज आणि जारज कधी निर्माण होतात, याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीमध्ये करतात. योम वायू वशे वाढलेनी गर्भरसे मनिजू उससे अवयव तो. मनीज नावाचा जो अवयव आहे, आता ही सृष्टी वाढते. सृष्टी वाढत असताना याच्यामध्ये मनीज म्हणजेच अंड्यातून निर्माण होणारे,
हे प्राणी कधी निर्माण होतात? अंड्यातून कोण कोण निर्माण होतं? कुत्रं, मांजर, नाही ना? हां. पक्षी निर्माण होतात अंड्यातून, आणखीन साप निर्माण होतात अंड्यातून. हे सगळे मनीज आहेत. आणि बघा तुम्ही, पक्षी जो आहे तो आकाशात उडतो, साप जो आहे तो वायू पिऊनच जगतो. मग आकाशात उडण्याची सिद्धी त्याला जन्मताच आहे. आपल्याला आकाशात उडता येतं का? हो. योग जर केला एखाद्या माणसाने, असं म्हणतात तो बसला तरी त्याचं आसन वर जातं. हो. चांगदेव महाराज जे ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले होते, कोणत्या मार्गाने आलते? ते आकाश मार्गाने आलते. आणि एकटेच नाही, वाघ सुद्धा आकाश मार्गाने. बरोबर आलेले शिष्य 1400 शेत सुद्धा आकाश मार्गाने. पण आकाश मार्गाने येण्याकरता त्यांना सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागली. सिद्धीच्या जोरावर ते आले. मग सिद्धीच्या द्वारे त्यांनी आपल्या शरीरातली काही तत्व कमी केलेली असतात. तेव्हा कोणतं तत्व वाढलं की हा मनीज येतो, अंडज. तर ज्ञानोबा इथे सांगतात, व्योम वायू वशे वाढलेनी गर्भरसे. व्योम आणि वायू याचा आवेश वाढला पाहिजे. व्योम म्हणजे आकाश. पंचमहाभूत आहेत, त्यापैकी ज्या योनीमध्ये किंवा ज्या शरीरामध्ये आकाश आणि वायू यांचं प्राबल्य होऊन जातं, ज्या बीजामध्ये आकाश आणि वायू याचं प्राबल्य होतं, गर्भर असे शब्द आलेला आहे. आणि मनुजू उसेसे अवयव हा, मग त्याच्यातून अंडज जे आहेत त्यांची निर्मिती होते. वायू आणि आकाश यांचं काय पाहिजे? प्राबल्य पाहिजे, अधिक पाहिजे त्याच्यामध्ये. मग त्याला हा जो भाग निर्माण होतो तो काय आहे? आपले पक्षी जे आहेत किंवा सर्प जे आहेत ते निर्माण होतात. त्यांच्या शरीरामध्ये वायूचा भाग जास्त आहे, आकाशाचा भाग आहे. त्यामुळे त्यांना उडायला काही त्रास होत, सहज त्या आकाशामध्ये उडत राहतात. पण त्याच्याकरता त्यांच्या शरीरामध्ये वायू आणि आकाश हे काय झालं? जास्त झालं. पण हे जास्तच का झालं? त्यांच्या शरीरात का झालं, आपल्या काय नाही झालं? तर त्याला सुद्धा कारण त्यांच्या मागच्या वासना, त्याला कारण त्यांचं मागचं शरीर, त्याला कारण त्यांचं मागचं कर्म. त्या कर्मानुसार, वासनेनुसार त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी संस्कार होतात. आणि संस्कारानुसार मग पुढचं शरीर त्यांना प्राप्त होत असतं. पोटी सुनीत मरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे श्वेद जुगा. आणि आता ही पुढची योनी आहे. एक आहे अंडज, मनीज झाली. आता स्वेदज. स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे प्राणी. घामातून कोणते कोणते प्राणी निर्माण होतात? उवा असतील, लिखा असतील, आणखीन काय प्राणी असतील, जीवजंतू असतील. तर हे कसे निर्माण होतात? कोण झालेलं आहे उवा आणि लिखा? कोणाला हा जन्म घ्यावा लागतो? बघा, चैतन्य सारखंच आहे सगळीकडे. हे सुद्धा सगळी देवाची शरीर आहेत बरं का. म्हणजे देवाचं जे शरीर आहे ते विराट शरीर आहे. भागवतामध्ये भगवंताचं ध्यान कसं करायचं, व्यापक ध्यान कसं करायचं याच्याकरता दुसऱ्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या विराट स्वरूपाचं ध्यान करायला सांगितलं. पातालमेतस्य हि पादमूलम पठंती पार्ष्णी प्रपदे रसातलम. हे संपूर्ण विराट दिसताना जगत हे सगळं देवाचं शरीरच आहे. पृथ्वी ही भगवंताची मांडी आहे. आपण आता कुठं बसलोय?
पृथ्वीवर बसलोय असं नाही म्हणायचं. आम्ही देवाच्या अशी भावना केली की बसणं सुद्धा भक्तीत जमा झालं. देवाशी संबंध जोडला की नाही. आपण श्वास घेतो, श्वास जो घेतो हा कुठला श्वास घेतो आपण. पाणी प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, जेवण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, पण श्वास तुमचा वेगळा आणि माझा वेगळा आहे का. नाही, मी तुमचा घेणार नाही आणि तुम्ही माझा घेणार नाही, असं कधी होतं का. पुढं होईल की नाही सांगता येत नाही. पुढे एका दिवस असं होईल प्रत्येकाचा सिलेंडर वेगवेगळा. प्रवचनाला बसलं की सिलेंडर घेऊन यायचं बाटलीसारखं, पण होणार नाही तसं. एकच श्वास आहे सगळ्यांचा. आपण अशी भावना करायची की हा परमात्म्याचा निश्वास आपण श्वास म्हणून घेतोय, म्हणजे या निमित्ताने आपण देवाशी जोडलो गेलो झालं. श्वास घेणं सुद्धा भक्ती. हो, काय काय लोक श्वास घेतात पण श्वासावर त्यांचं नामस्मरण चालू असतं, श्वासावर त्यांची भक्ती चालू असते. परमात्म्याशी जोडलं जाणं त्या निमित्ताने प्रत्येक आपण जे जे काही पाहतो, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आहे. आता हे सगळं सृष्टीचं वर्णन कशा करताय, याच्यामध्ये परमात्म्याची सत्ता आहे. जरी मायेच्या द्वारे सृष्टी निर्माण झाली तरी सुद्धा सत्ता परमात्म्याची आहे. विश्वाकडे पाहत असताना आपल्याला सगळं वेगळं दिसत असलं तरी हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे ती अनानी आकारे परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. याच्यात आपल्याला परमात्माही पाहता आला पाहिजे. आणि मग ही सृष्टीची जी विविधता झालेली आहे ही कशामुळे झालेली आहे, ज्याच्या त्याच्या संस्कारामुळे वासनेमुळे झालेली आहे, मायेमुळे झालेली आहे, हेही लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून पोटी सुनी तम रजे आगळिका तोय तेजे. तम आणि रज वाढलं किंवा त्याचं प्राबल्य आहे, आतमध्ये तम आणि रज आहे. आणि पंचमहाभूतं कोणती वाढली, तोय म्हणजे पाणी आणि तेज. पाणी आणि तेज अग्नी याचं प्राबल्य वाढलं, तमाचं रजाचं प्राबल्य वाढलं. उठिता निपजे स्वेदजो, हा मग स्वेदज निर्माण होतात. म्हणजे हे जीवजंतू जे आहेत हे तयार होण्याकरता कारणसुद्धा काय, त्यांच्या जीवनामध्ये असलेले गुण. या अध्यायाचं नावच आहे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय. पुरुष प्रकृतिस्थो ही भुंगते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्योनी जन्मसु. ते मागचं सूत्र आहे. आता या गुणाचाही विचार कशा करता करायचा आहे. ही सगळी सृष्टी त्रिगुणात्मक का झाली, वेगवेगळे शरीरं का झाली, तर त्याला कारण गुणाचा संग आहे. आणि मग मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला या गुणाचं तादात्म्य सोडावं लागेल, विकारांचं तादात्म्य सोडावं लागेल, तरच आपल्याला गुणापासून मुक्ती मिळेल. याच्याकरता हा विचार सांगितला आहे. तर रज आणि तम वाढला, आकाश आपलं पाणी आणि तेज वाढलं, तर उठिता निपजे स्वेदजो हा. त्याच्यानंतर पुढे आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजू हा. आप म्हणजे पाणी आणि पृथ्वी, पाणी आणि पृथ्वी याचा उत्कटपणा झाला. ही दोन पंचमहाभूतापैकी दोन भूत आहेत, त्याचं प्राबल्य आहे. याचा अर्थ इतर भूतं नाहीत असं नाही बरं का. पंचमहाभूताचा बाकीचाही अंश असतो, पण हे उत्कट असतात. कोणते कोणते, आप आणि पृथ्वी. आणि तमो मात्रे निकृष्टे, तमोगुण काय झाला, मात्र म्हणजे सत्वगुण आहे, रजोगुण आहे, पण तमची मात्रा सगळ्यात जास्त. केवळ तमच आहे. सत्वगुण आणि रजोगुण उगं नावाला आहे,
आणि तमोगुण आहे तो सुद्धा, तमोगुणाला काय म्हटलं आहे, निकृष्ट तमोगुण आहे. सत्वगुण हा उत्कृष्ट आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा काय आहे, निकृष्ट आहे. अति तमोगुणाची वाढ झाली, त्याच्यानंतर आपोआप मागे सांगितलं होतं तो गुण असेल त्या गुणानुसार मग त्या प्रकारचं शरीर मिळतं. मग त्या शरीरामध्ये पृथ्वी आणि आप, पाण्याचा आणि पृथ्वीचा अंश जो आहे तो जास्त असतो आणि ती शरीरं निर्माण होतात. त्याला काय म्हणतात, स्थावर उमटे उद्भिजू. हा हे स्थावर आहेत. स्थावर म्हणजे न हलणारे, वृक्षादिक योनी, आणि याला उद्भिज म्हणतात. उद्भिज म्हणजे यांचं बीज जे आहे ते जमीन फोडून बाहेर येतं आणि वरती वाढतात, त्याच्यामुळे यांना काय म्हणतात, उद्भिज असं म्हणतात. म्हणजे वृक्षादी काही ही शरीर आहेत. वृक्षसुद्धा काय आहेत, देवाची शरीरं आहेत. देवाच्या शरीरातले एक भाग, अवयव म्हणजे वृक्ष आहेत. मग ते वृक्ष का झाले, तिथंच बसा, पुढं नका येऊ. आम्ही माणसं का झालो, काही उवा का झाल्या, मच्छर का झाले, त्याला कारण आपलं कर्म, आपली वासना, आपला गुण कोणता वाढला त्या गुणावर पुढचं शरीर अवलंबून आहे, गुणावर आपल्या वासना अवलंबून आहेत. म्हणून ही झाडं ही सुद्धा काय आहेत, जीवच आहेत. हो, पुढे 15व्या अध्यायात सुद्धा त्या संसारूपी झाडाचं वर्णन करणार आहेत. खाली वाढणाऱ्या शाखा, मध्ये वाढणाऱ्या शाखा, आयसे होती तरु तृण, लोह लोष्ट पाषाण. हा, मग आयसे होती तरु तृण, पार तरु होतात, तृण होतात, लोह लोष्ट पाषाण असे होतात. पण ती वृक्षात शरीर आलं त्याचं. आता त्याच्यात सुद्धा काही तरतम भाव असेल. काही झाडं आहेत ती वेगळ्या प्रकारचे असतील, काही औषधी असतील, काही बिगर औषधी असतील. त्या झाडात सुद्धा अनेक प्रकारचे प्रकार आहेत. काही भाग्यवान सुद्धा झाड आहेत. आता माऊलीच्या झाडात पिंपळ होणं, दरवाजातला पिंपळ होणं, याला तर तमोगुण म्हणता येईल का. तेव्हा प्रकार आहेत, परंतु काहीतरी प्रतिबंध पाठीमागचा आहे आणि त्याच्यामुळे ती योनी प्राप्त होते, ते शरीर प्राप्त होतं. पाचा पाचही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी, ही हेतू जारजी ऐशे जान. आता हे जे जारज आहेत याच्यामध्ये मात्र थोडासा विकास जास्त आहे बरं का. काय काय होतं म्हणले, पाचा पाचही विरजी, हे पाच जे आहेत ना ते पाचही पाचाला सहाय्यभूत होतात, सहकार्य करतात. तसं पाहायला गेलं तर हे एकमेकाला सहकार्य करत नाहीत. बघितलं ना, काही ठिकाणी दोनच आहेत, काही ठिकाणी एकच आहेत, काही ठिकाणी पृथ्वी आणि आपच आहे, काही ठिकाणी आप आणि तेजच आहे. पण इथे मात्र एक शरीर असं आहे की एक योनी अशी की तिथे पाचही सहाय्यभूत होऊ नयेत. पाचा पाचही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी, आणि मन बुद्धी याचा पूर्ण विकास आहे. मन बुद्ध्यादी साधने तरतरीत होतात. आपण जर मागचे पाहिले, पक्षी आहेत, पक्ष्यामध्ये सुद्धा मन बुद्धी आहे, पण एवढी मन बुद्धी तिथं साजी नाही. पोपटालाही मन आहे, आणखीन काही पक्षी असतील त्या सगळ्यांना मन आहे, त्यालाही चांगलं कळतं, त्यालाही वाईट कळतं, पण एवढा मनबुद्धीचा विकास नाही. हो, भागवतामध्ये सुद्धा एक एक कला कशी वाढत जाते शरीरामध्ये.
काहीमध्ये 1 कला आहे, काहीमध्ये 2 कला, काहीमध्ये 3 कला, काहीमध्ये 4 कला, अशा वाढत जातात. किंवा कोशांचा विकास. मनुष्य शरीरच असं आहे की ज्याच्यात पंचकोशाचा विकास आहे. हे दगड वगैरे आहे त्याच्यामध्ये एकच कोश आहे, अन्नमय कोश, म्हणजे स्थूल शरीर. त्याच्यामध्ये मनोमय कोश आहे का? त्याच्यामध्ये विज्ञानमय कोश आहे का? त्याच्यामध्ये प्राणमय कोश आहे का? नाही, एकच कोश. पण ते सुद्धा जीवच आहेत. मग अन्नमय कोशाबरोबर पुढे मनोमय कोश आला किंवा प्राणमय कोश आला. प्राणमय कोश सगळीकडे आहे, म्हणजे ऊ असेल, लिखा असेल किंवा बाकीचे सगळे प्राणी असतील त्याच्यात सुद्धा आहे. पण प्राणाबरोबर मनोमय आणि विज्ञानमय म्हणजे बुद्धी, याचा जो विकास आहे तो मात्र थोडा सगळीकडे झालेला आहे, त्या गुणानुसार, त्या कर्मानुसार, वासनेनुसार. पण हे जे जारज आहेत, जारजामध्ये मात्र मन बुद्धी आदी साजी शब्द आहे. याचा अर्थ आहे जेवढे जारज योनीतले प्राणी असतील, मग जारजमध्ये मनुष्य आला, जारजमध्ये गाय आली, जारजमध्ये कुत्रा आलं, हत्ती आलं, मांजर आलं, हे जारेचं वेष्टन असतानाही जन्माला येतात. याच्यामध्ये सुद्धा तरतम भावाने मनुष्यामध्ये मन बुद्धीचा विकास सगळ्यात जास्त आहे. पशु जरी असले, गाय आहे, गाईला चांगली बुद्धी आहे, म्हैशीपेक्षा गाईला चांगली बुद्धी असं म्हणतात. रेड्यापेक्षा म्हैशीपेक्षा गाईला चांगली बुद्धी आहे. पण तरीसुद्धा त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी विचार करण्याची जास्त शक्ती नाही. एवढा विचार गाय करू शकते, मग हिरवा चारा आहे आपल्याला आणलेला आहे, मग आता जावं, जो आपल्यावर प्रेम करतो त्याला मदत करावी. परंतु ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची शक्ती, भजन करण्याची शक्ती, परमात्मा चिंतन करण्याची शक्ती ही त्या याच्यामध्ये नाही. पण मनुष्य देह ऐसा निध साधेल तरी सिद्ध, ते नाथ महाराजांनी म्हटलंय. हां, किंवा एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चरे अचरे केली एके. काय पुढची? आयशा 84 लक्ष योनी, सृजोनी पाहे तो परतोनी, निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. आयशा देखोनी सृष्टी ते, सुख न वाटेची देवा ते, तव मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. बाहुल्य मनुष्य देही, निजज्ञान घातले पाही, तेने ज्ञाने देही विदेह पाही पावते. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. व्यवस्था कुठं केलेली आहे? फक्त मन बुद्धी आदी साजी म्हटलंय. हा हेतू जारजी ऐसे जाण, हे जारज आहेत. असं हे ज्ञान फक्त मनुष्य शरीरातच आहे. आणि मनुष्य देहात येऊन जर एखादा नामस्मरण चिंतन करत नसेल, देवाची प्राप्ती करून घेत नसेल, तर मग भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे, तुला मी मनुष्य देह दिला, परंतु तू काय त्याचा उपयोग चांगला केला नाही. गुरुवर एक दृष्टांत सांगतात. एक उंदीर होता आणि तो घाबरला आणि एका साधूच्या मांडीखाली येऊन लपला. कोण? उंदीर. मला वाचवा, मला वाचवा. साधू म्हणायला लागले, काय झालं बाबा? म्हटले, माझ्या मागं मांजर लागलं. मग साधूने विचारलं, तुला काय इच्छा आहे तुझी? म्हटले, मला तुम्ही आहे ना मांजर करून टाका, म्हणजे रोजची कटकट या मांजराची भीतीच जाऊन निघून जाईल. साधूकडे शक्ती होती, सिद्धी होती. साधूने सांगितलं, जाओ बेटा, बिल्ली हो जाओ. बिल्ली हो जाओ म्हटलं की लगेच ते उंदीर काय झाला? मांजर झाला.
आता गेलं ते मांजर घरी, थाटात वागायला लागलं, पण एक दिवशी त्याच्या मागं कुत्रं लागलं. आता परत कुत्र्याच्या भीतीने परत कोणाला शरण आला? महात्म्याला शरण आला. महाराज मला वाचवा, मला वाचवा. महाराजांनी सांगितलं, बाबा तू एकदा आला, तुला मी सांगितलं काय पाहिजे नेमकं तुला. तो म्हणायला लागला, आता एक काम करा महाराज, कुत्र करून टाका म्हणे. हो, कुत्र केल्यानंतर मग परत गेला त्याच्या मागे, जंगलात गेला तर वाघ लागला. परत आला, म्हणायला लागला मला काय करा. म्हणजे आता परत काहीच करणार नाही का, शेवटचं मागून घे. वाघ केल्यानंतर तो म्हणायला लागला, मी कोण होतो? उंदीर. ह्या बाबांनी मला काय केलं? वाघ केलं. न जाणो परत कधी वाघाचा उंदीर करील, त्यापेक्षा त्यालाच खाऊन टाकू म्हणे. असं म्हटल्यानंतर लगेच बाबाने हात वर केला आणि सांगितलं, जाऊ बेटा, वाघ झाल्यानंतर मला विसरतो, मला त्रास देतो, परत मग उंदीर होऊन जा. तसं आपण कधी उंदीर होतो, कधी मांजर होतो, कधी वाघ होतो. देवाला दया आली, कृपा आली ना आपल्याला काय केलं? माणूस केलं. आणि माणूस जे देह प्राप्त झाल्यानंतर प्रवचन ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, नामस्मरण करत नाही, भक्ती करत नाही. पायी पा शरीराच्या गावा आलिया, शरीराच्या गावा जया लागी पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. पुढची ओवी, इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी, आम ममतेची अजल्पवादी, विकारांतराची मांदी मेळविताती. एवढंच करत बसला. मग भगवान म्हणतात, ठीक आहे बाबा, आता तुला परत एक संधी मिळणार नाही, परत तिकडे जावं लागेल. कशा करता याचा विचार करायचा, हे सगळे सृष्टीचा विचार. याचा पाठीमागचा हेतू आहे की आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं आहे. पावनी मनुष्यपण, जो न साधी ब्रह्मज्ञान, लांडा गर्धब जान, पुच्छे विन दो पायी. ऐशेचारी हे सरळ, कर चरण तळ, महाप्रकृती स्थूळ तेची शीर. मग हे ऐसे चारी सरळ, कर चरण तळ, कर आणि चरण तळ, देवाचं हे शरीर आहे. आणि या देवाच्या विराट शरीरामध्ये हे सगळं आहे बरं का. अंडज आहेत, जारज आहेत, उद्वीज आहेत आणि स्वेदज आहेत. भगवान परमात्म्याचं हे सगळं शरीर आणि हे सगळ्या शरीरातले हे सरळ अवयव, 2 हात आणि 2 पाय. जसे हात खाली वाढतात, पाय खाली वाढतात, तसे हे सगळी शरीरं काय करतात? त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार वाढतात. ऐसे चारी सरळ, हे 4 जे आहेत, अंड, स्वेदज, उद्बीज आणि जारज, कर चरण तळ. पण ह्याला महाप्रकृती स्थूळतेची शीर. महाप्रकृती जी आहे हे काय आहे? शिरोभागी. शिरोभागी म्हणजे वरती आहे. म्हणजे काय? या सगळ्याचं मूळ जर काय असेल, जसं संसाराचं वर्णन करताना ऊर्ध्व मूलम अधशाख. अधशाख म्हणजे खाली शाखा आणि वर मूळ आहे. तर वर मूळ म्हणजे प्रकृती, प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा. प्रकृतीतून यांचा महाप्रकृती म्हटलेलं आहे. त्रिगुणाची साम्यावस्था ती याला सगळ्याला काय आहे? मूळ असल्यामुळे तेची शीर. आणि अशा प्रकारे प्रकृतीतून निर्माण झालेली ही सगळी सृष्टी पुढे वाढायला लागते. कशी कशी वाढते? प्रवृत्ती पेलले पोट. पोट वाढायला लागतं. जसं एखादा मनुष्य बसला, जास्त व्यायाम नाही केला आणि भरपूर जेवायला लागला, आपोआपच काय येतं त्याला? पोट बाहेर येतं. तसं ह्यांचं पोट कोणतं आहे? या विराट शरीराचं. आता हे विराटाचं वर्णन चाललं आहे. परमात्म्याच्या विराट स्वरूपाचं वर्णन आहे. प्रवृत्ती पेलले पोट, वाढलेलं पोट म्हणजे प्रवृत्ती आहे. ही सगळे जीव काय आहेत? सगळी सृष्टीमध्ये काय आहे?
प्रवृत्तीसुद्धा आहे. भगवंतानी सृष्टी निर्माण केली, संकल्प केला आणि बरोबर भगवंतानी दोन प्रकारचे धर्मही निर्माण करून ठेवले, प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म. भगवंताचेच अवयव आहेत. प्रवृत्ती पेलले पोट, प्रवृत्तीने वाढलेलं पोट, वाढलेलं पोट हीच कोणी काय प्रवृत्ती आहे. म्हणजे प्रवृत्ती जेवढी तुम्ही कराल तेवढी ती वाढतच जाते. किती प्रवृत्ती केली म्हणजे थांबेल मनुष्य नाही, वाढत राहते. कर्मातून कर्म, कर्मातून कर्म, कर्मातून कर्म निर्माण होतं आणि मग थांबत नाही. म्हणून प्रवृत्ती पेलले पोट. म्हणून निवृत्ती ही पाठी नीट म्हटलेलं आहे. प्रवृत्ती धर्म आहे. मग काही जीवाला प्रवृत्तीकडून कुठं निघावं लागतं, निवृत्तीकडे लागावं लागतं. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. प्रवृत्ती धर्माचाही आश्रय केला पाहिजे, पण काही दिवसानंतर निवृत्ती धर्माचा सुद्धा आश्रय केला पाहिजे. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळे निवृत्तीतले धर्म आहेत. मग प्रवृत्तीला पुढं वाढलेलं जे पोट आहे ते प्रवृत्ती धर्म सांगितला. आणि निवृत्ती पाठी नीट, नीट असलेली सरळ असलेली जी काही पाठ आहे या बाळाची, ती म्हणजे काय आहे, निवृत्ती आहे. म्हणजे निवृत्ती सरळ तिकडे घेऊन जाते परमात्म्याकडे. आणि सूरयोनी अंगे 8 ऊर्ध्वाची, वरची जी 8 अंग आहेत ती म्हणजे सूरयोनी आहेत, देवयोनी आहेत. किंवा देवात सुद्धा वरची 8 अंग म्हणजे 8 अष्टवसू म्हणा, किंवा 8 देवात देवतांचे प्रकार, इंद्रादी देव जे आहेत, वरचे लोक जे आहेत, हे काय आहेत, वरची 8 अंग आहेत. आता वरचे अंग राहिले ना, कंबर, छाती, मान, कपाळ, डोळे, कान, ही 8 अंग जी आहेत ही सगळी काय आहेत, सूरयोनी म्हणजे देवांची शरीरं. ही सगळी काय आहेत, 8 वरची अंग आहेत. कंठू उल्हासता स्वर्गू, मृत्युलोकू मध्यभागू, आधोदेश चांगू नितंबतो. उल्हास असलेला, आनंद असलेला स्वर्ग हा जो आहे तो कंठ आहे. कशाचं वर्णन चाललं आहे, विराटाचं वर्णन चाललं आहे. संपूर्ण सृष्टी हे देवाचं शरीर आहे आणि या देवाच्या शरीरामध्ये कंठ जो आहे, भगवंताचा कंठ, हाच उल्हासणारा आनंदयुक्त असलेला काय आहे, स्वर्ग आहे. मृत्युलोक मध्यभाग, मध्यभाग जो आहे तो मृत्युलोक आहे. आणि आधोदेश चांग नितंबतो, पाताळ हा कमरेखालचा पाठीमागचा पृष्ठभाग आहे. पाताळ मध्ये मृत्युलोक आणि वरती ऊर्ध्वलोक, हे सगळं विराटाचं काय. पाताल मेतशही पादमूलम, पठंती पार्ष्णी प्रपदे रसातलम, तलातलम वै पुरुषश्च जंघे असं म्हटलं. हे सगळं विराट शरीर आहे. त्या विराट शरीरामध्ये ह्या सगळ्या लोकांतराची आपल्याला त्या ठिकाणी कल्पना करता येते. वरचे लोक आहेत, मधले लोक आहेत आणि खालचे लोक आहेत. पण हे सगळं काय आहे, विराट शरीर आहे. पण हे वर, मध्ये आणि खाली असं का झालं, तर त्याला कारण आहे प्रत्येकाचं कर्म. अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मना फलम, भवती त्यागिना प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. इष्टफळ मिळालं तर वर जातात, अनिष्ट असेल तर खाली जातात, आणि मिश्र असतील तर मध्ये राहतात. अशा होया पाहिजेत. मनुष्यदेह हे मिश्र कर्माचं फळ आहे. नाही, ज्ञानेश्वरीतल्या आहे ना. आणि गोड आंबट मिळे, रसांतर फरसाळे. हां, मनोनी समभागे शुभाशुभे, बरोबर तुम्ही सांगितलेली होई. पुढं काय,
मिळवणी अनुष्ठानाचे पडे उभे, ते मनुष्यपण लाभे ते मिश्रफळ. समभाग शुभाशुभाचा झाला मग मिश्रफळ आहे. पापानी पुण्य समान झालं की मध्ये येतो. पुण्य जास्त झालं वर जातो आणि पाप जास्त झालं की खाली जातो. आता हे पुण्य पाप होण्याकरता सुद्धा गुणाचं आधिक्य आणि न्यूनता सुद्धा त्याला कारणीभूत आहे. प्रवृत्ती पेलले पोट, निवृत्ती पाठी नीट, सूर्योनी अंगे आठ ऊर्ध्वाचे, कंठ उल्हासता स्वर्गू, मृत्युलोकू मध्य भागू, आदो देश चांग नितंबतो, आयसे लेकरू एक. कोणाचं लेकरू आहे? एक लेकरू आहे. प्रसवली हे देख. माया जे आहे प्रसवली, जन्माला घातलं एक लेकरू बरं का. हा, अपत्य पंडू सुता जगडंबर, या लागे मी पिता, महत ब्रह्म हे माता, आणि अपत्य पंडू सुता जगडंबर. आईसे लेकरू एक, प्रसवली हे देख. तो पहा, हे सगळं लेकरू कोणाचं आहे? तिचं आहे. माझी सत्ता घेतली आणि तिने हे एक मूल निर्माण केलेलं आहे. जगतरूपी मूल निर्माण केलं आहे, विश्वरूपी मूल निर्माण केलं आहे, त्रैलोक्यरूपी मूल निर्माण केलेलं आहे. जयाचे तिन्ही लोक बाळसेगा. हां, आणि तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, असं तिन्ही लोकाचं बाळस या मुलाला आहे. म्हणजे असं हे मूल आहे की या मुलामध्ये मृत्यूलोक पण आहे, ऊर्ध्वलोक पण आहेत, पाताळ लोक पण आहेत. वरचे जे भाग आहेत ते वरच्या लोकाच्या स्थानी आहेत. मध्य भाग जो आहे तो मृत्यूलोकाच्या स्थानी आहे. आधो भाग जे आहेत ते आधो लोकाच्या स्थानी आहेत. 84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांदनी, वाढे प्रतिदिनी बाळक हे. आणि मग हे बाळक वाढायला लागतं. किती वाढतं? 84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांदनी. कांडे कांडे वाढतात. आपले बोटाचे कांडे असतात ना, एका पेरातून दुसरं पेर, दुसऱ्यातून तिसरं, किंवा ऊसाचं कांड एका कांड्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. तशी सगळी सृष्टी पुढे काय होते? 84 लक्ष याच्यात प्रकार होतात. आता मुख्य 4 सांगितले, पण त्या 4त सुद्धा अंतर्गत खूप प्रकार आहेत. किती आहेत? नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. वृक्षात सुद्धा किती प्रकार? 20 लाख 20 लाख प्रकार त्याच्यात आहेत वृक्षामध्ये सुद्धा. हो, आंब्याचं झाड वेगळं, पेरूचं झाड वेगळं, चिक्कूचं झाड वेगळं. त्या झाडामध्ये सुद्धा काही वेली असतील, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मग हे 20 लाख प्रकार आहेत. जळचरा भोगाव्या 9 लक्ष. जळचर म्हणजे पाण्यात राहणारे, ते 9 लक्ष आहेत. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 11 किरडामध्ये म्हणजे किरडू तरी कापडाचे. सापामध्ये सुद्धा किती आहेत प्रकार? 11 लक्ष. आणि दशलक्ष भोगाव्या वृक्षामध्ये 10 लाख. अरे हां, पक्षामध्ये 10 लाख पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. पशुमध्ये किती आहेत? 30 लक्ष. आणि मानवा भितरी, माणसात सुद्धा प्रकार आहेत, 4 लाख प्रकार माणसात आहे बघा. म्हणजे ही माणसं नाही बरं का घ्यायची, हे माणसातले प्रकार. 4 लाख प्रकारातली माणसं किती? आता ही जनसंख्या किती? तुम्ही भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा 4 लाख प्रकार आहेत.
आणि अशा 4 लाख योनी त्याच्यामध्ये 4 लक्ष. आणि अशा प्रकारे नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाने मातेरा केला मुढे. आणि एवढे सगळे घेतल्यानंतर नामा म्हणे तेव्हा नरदेह या नारा एवढं फिरावं लागतं. म्हणजे मनुष्य योनी चुकला की मग जलचर वृक्ष पक्षी हे सगळं फिरून फिरून परत मग इकडे यावं लागतं. तर हे 84 लाख एक एक योनी कोटी कोटी फेरा. तेव्हा लागे वारा मानव देह. अशी शरीर फिरून फिरून 20 + 9 + 11 + 20 + 10 + 30 + 4 84. अशा 84 लक्ष योनी ते कांडा पेरा सांदनी. म्हणजे बालकाच्या कांड्याचे आणि पेराचे सांदे. दिवसेंदिवस हे बाळ असं वाढत आहे. नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी आणि मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे. मग ही मायारूपी आई काय करते, आपल्या बाळाला मांडीवर घेते आणि त्या बाळाला अलंकार घालायला सुरुवात करते. श्रीगुरुरूपी आई कोणते अलंकार घालते ते आपण पाहिले. पण ही आता ही मायारूपी आई आहे. आणि ही मायारूपी आई ही सगळी सृष्टी निर्माण करते. नुसती निर्माण करत नाही तर त्याला अलंकार घालते. कोणते अलंकार घालते? नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी. हे वेगवेगळ्या प्रकारचे देह हेच कोणी अवयव. आणि याच्यावरती नामाची लेणी लेववी. सगळ्याला ती नाव देते, सगळ्याला रूप देते आणि रूपानुसार त्याचं नाव देते. आणि नाव हेच लेणं आहे. प्रत्येकाला तिने वेगवेगळं नाव दिलं. यांची नामे ही अनाने अनारिशे वर्तने वेशई शिनाने अवघियाचे. पण ही नावं दिलेलं जे आहेत हे लेणं जरी असलं तरी हे कोणाचं लेणं आहे? मायेने दिलेलं आहे बरं का. म्हणून नाम आणि रूप जे आहे ते मायेचं आहे आपण मानतो ना. आस्ती भाती प्रियता जी परमात्म्याची आहे. पण नामरूप जे आहे नाव जे आहे ते लेणं मायेने घातलेलं आहे. त्यामुळे ते बदलत राहतं. मनुष्याच्या शरीरात असलेलं नाव वेगळं, त्यातसुद्धा या जन्मातलं नाव वेगळं, पुढच्या जन्मातलं नाव वेगळं, त्याच्या पुढच्या जन्मातलं नाव वेगळं. पशु झाला का नाव वेगळं, पक्षी झाला का नाव वेगळं, झाड झाला का नाव बदलत राहतात. पण ही लेणी सगळी कोण घालते? ही मायारूपी माता घालते. आणि मोह स्तन्य वाढवी नित्य नवे. मोहरूपी स्तन्य म्हणजे दूध देते, मोह निर्माण करते. हो, माहेश्वरी तु माया या तस्या निर्माण शक्तिवत विद्यते मोहशक्तिश्च तम जीवम मोहयत्यसो म्हटलंय. मोह निर्माण करते. प्रत्येक शरीरामध्ये त्या ठिकाणी मोह आहे. हो, म्हणजे पशुच्या शरीरात सुद्धा काय आहे? स्वशरीराविषयी मोह आहे. तुम्ही जर पाहिलं पहा, मुंग्या जरी असतील चाललेले असतील आणि त्यांच्यासमोर एखादा दगड ठेवा, लगेच दुसरीकडून जातात. आवाज केला, पाणी जरी पडलं तिथं तरी ते लगेच तिकडून हलतात. का? त्यांनाही आपल्या शरीराविषयी काय आहे? मोह आहे. नुसतं आपल्या शरीराविषयी का आपल्या घरातल्या लोकांच्या विषयी सुद्धा आहे. पशुपक्ष्यामध्ये सुद्धा हे प्रेम पाहायला मिळतं. अहो, एखादी माकडीन असेल आणि ते माकड जर मरून पडलं ती रडत बसते तिथे. एखादी गाय असेल आणि तिचं जर वासरू लवकरच मरण पावलं तर ते दूध देत नाही. गाई दूध काढायचं असेल तर ते काय करावं लागतं? ते वासराचं ते आणि ते समोर ठेवावं लागतं तर ती गाय दूध देते. म्हणजे तिला सुद्धा काय आहे? मोह आहे, प्रेम आहे, आसक्ती आहे. माणसात आहे, पशुत आहे, पक्ष्यात आहे. फक्त माणसात काय थोडीशी विशेष आहे जास्त. धृतराष्ट्र महाराजांना काय झाला? मोह झाला. म्हातारा मोहे नाशिला.
जे जानोनी मनी हासिला, हां, आस्तुची गेला शेजिया गावा. अर्जुन महाराजांना तरी दुःख होण्याचं कारण काय? मोहच आहे कारण. आणि म्हणून माया काय करते? वेगवेगळे मोहरूपी स्तनाने त्या दूध देऊन त्यांना वाढवते. प्रत्येकामध्ये मायेने सगळं करून ठेवलं आहे, हा मोह निर्माण करून ठेवलेला आहे. आणि त्या मोहामुळेच मग ही सृष्टी पुढे चालते. मोह जर नसेल तर चालणारसुद्धा नाही सृष्टी. म्हणून मोहस्तन्ने वाढवण्याकरता हा मोह लागतो. मोह जर नसेल तर वाढणारच नाही सृष्टी. म्हणून ही वाढवते. नित्य नवी सृष्टी माया करत राहते. हो, सृष्टीतून सृष्टी वाढत राहते. संस्कार, वासना, सृष्टी वेगवेगळिया, तिया करांगरे आंघोळिया, भिन्नाभिमान सुदलिया मोदिया तेथे. आणि अलंकारामध्ये आणखीन काय काय आहे? अलंकारामध्ये एक तर पहिला नावाचा अलंकार, दूध कोणतं दिलं? मोहाचं दूध दिलं. आणि सृष्टी वेगळ्या, त्या करांगरी आंघोळिया. वेगवेगळी सृष्टी जी आहेत हीच हाताची बोटं आणि पायाची बोटं आहेत. करांगरी, कर म्हणजे हाताची बोटं आहेत. हाताची बोटं जशी कांड्यातून कांडे वाढतात तशी सगळ्या सृष्टी वाढते. आणि भिन्न अभिमान शोधलिया मोदिया तेथे. आणि त्या जसे आपल्या हाताच्या बोटात आपण काय घालतो? अंगठ्या घालतो, अलंकार. तसं या मायेने या सृष्टीमध्ये त्या शरीराविषयी, त्या सृष्टीविषयी, त्या योनीविषयी, नावाविषयी, रूपाविषयी अभिमान निर्माण करायला होते. आणि हा अभिमान, हा अलंकार ती त्या बोटामध्ये घालून देते. देहाविषयी अभिमान, रूपाविषयी अभिमान, गुणाविषयी अभिमान, प्रत्येक त्या ठिकाणी देहाविषयी अभिमान, प्रत्येक जीवाला प्रत्येक सृष्टीमध्ये त्या ठिकाणी अभिमान निर्माण करते. हा अभिमानच ह्याच कोणी अंगठ्या तिने त्या बोटामध्ये घातलेल्या आहेत, सृष्टीरूपी बोटामध्ये घातलेले आहेत. हे एक लवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोरावली. अशा प्रकारे एकुलतं एक बालक आहे, पण चर आणि आचर त्रैलोक्याच्या रूपाने हे हिचं बाळक आहे. सुंदर आहे, पण सुंदर कोणाकरता? हे अविचारित सुंदर, विचार न करणाऱ्याला हे सुंदर बालक आहे. विचार करणाऱ्या माणसाकरता हे सुंदर नाही आहे. विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, विचाराचे नाव नस आहे. म्हणून अविचारित सुंदर. जे अविचारी लोक आहेत त्यांच्यासाठी खूप ही माया सुंदर आहे, सगळी सृष्टी सुंदर आहे. आणि प्रसवनी थोरावली अशा प्रकारे वाढलेली आहे. मग आता आशे असलेली जी माया आहे, ब्रह्मा प्रातः काळू, विष्णू तो माध्यान्ह वेळू, सदाशिव सायंकाळू बाळाया, महाप्रळय शेजे, खेळून आले निदेजे, विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी. आता हे सगळी सृष्टी, एवढं मोठं बाळ निर्माण झालं. आणखीन थोडासा त्याचा विचार आहे. पण मग आता बाळ नष्ट कधी होईल? तर पुढे ज्ञानोबा सांगणार ते ज्ञानाने काय होतं? बाळ नष्ट होतं. त्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.